नमस्ते, गुड मॉर्निंग. आज आपला बेत आहे मुलांच्या आवडीचा म्हणजे पिझ्झा. लहानांना आणि मोठ्यांनासुद्धा आवडणारा म्हणजे पिझ्झा. आपण तो कधीतरी खात असतो आणि तो खातो. आपल्याला घरामध्ये का येत नाही बनवता? आपण बनवूच शकतो ना, आपण सगळं बनवू शकतो. फक्त काय असतं, बायका घाबरतात, नको बाबा म्हणून, माझ्याकडून फसला बिसला तर. पण काही घाबरायची गरज नाही आहे. एकदम बेस परफेक्ट झाला की पिझ्झा आपला परफेक्ट होतो. त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन बघा. काही वाटतं की मार्केटचे तुम्ही बेस आणता, त्यापेक्षा तुम्ही घरामध्ये शिका आणि आपल्या घरच्यांना खाऊ घाला. आणि बायका कशा जिद्दी असतात, त्या बनवतातच. मुलांच्या योग्यतेसाठी आहे ते काय बायका सोडत नाहीत. चला मग बघा आता काय काय लागतं त्याला. रेडी स्टेडी गो. 2 ग्लास मैदा घ्यायचा, तो टाकला बाउलमध्ये. ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. बघा, हा दुसरा ग्लास गेला. आणि हे आहे आपलं मिल्क पावडर, अर्धा ग्लास. आणि अर्धा ग्लास आपलं खाण्याचं तेल. अर्धा चम्मच मीठ टाकायचं आहे. मीठ टाकलं. आता 2 चम्मच साखर टाकायची. आणि हे सगळं मी का सांगते, कारण तुम्ही बनवा, आवर्जून बनवा, तुम्ही घाबरू नका हो. 4-5 गोष्टी लागतात ना, त्या सांगा मुलांना, मिस्टरांना आणायला, ते आणून देतील. त्या 1 ग्लासचा करून बघा, नंतर 2 ग्लासचा, असं तुम्ही वाढवू शकता. आणि कोमट पाणी घेतलं आहे, त्या कोमट पाण्यामध्ये आपलं बोट जाईन, आपल्याला भाजणारच नाही, असं पाणी पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चम्मच ईस्ट टाकायचं आहे. ह्या गेला, 1 चम्मच गेला. हे बघा, मी चांगलं पसरवून घेते. दिसतंय ना तुम्हाला? चांगलं पसरून घेतलं आणि हे गेलं ग्लासामध्ये, कोमट पाण्याच्या ग्लासामध्ये. ठीक आहे. आता अजून अर्धा चम्मच घ्यायचा ईस्ट आणि ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे कोमट पाण्याच्या ग्लासामध्ये. आणि चांगलं कॉफीसारखं तयार करायचं मस्तपैकी. अजिबात त्याचे काही कणबिण राहून नका देऊ. चांगली पेस्ट होती त्याची. आणि चांगलं ढवळून घ्यायचं, एकदम कॉफीसारखं होतं. आणि मग हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि चांगलं थलथलीत करून घ्यायचं आहे. वरती अर्धा ग्लास कोमट पाणी टाकलं ना तरी चालतं आहे. घट्ट एकदम दगडासारखं पीठ नाही मळायचं, मऊसूद मळून घ्यायचं. पीठ चांगलं मळून झालं की 1-1.5 तास त्याला चांगलं झाकून ठेवायचं. माझ्याकडं अवन आहे, त्याच्यामुळं नाही का मी अवनमध्येच करणार आहे. पण तुम्हाला दाखवते की नाही का, शेगडीवरती सुद्धा आपण, गॅसवर सुद्धा आपण हे करू शकतो. पीठ आहे ना, अगोदर कसं होतं आणि आत्ता बघा कसं आहे. आता हे मीठ आहे, मी कढईमध्ये टाकून ठेवले. खूप वेळा वापरले ना, म्हणून याचा कलर थोडा बदललेला आहे. आणि रिंग ठेवलेली आहे. आणि आपल्या ज्याच्यात पिझ्झा बनवायचा आहे ते पिझ्झाचं ताट मी याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आता याला चांगली झाकणी ठेवायची आणि गरम करून ठेवून द्यायचं. आणि चांगलं गरम झाल्यानंतरून आपण सांडशीने खाली उतरायचं आणि याच्यावरती पिझ्झा आपल्याला टाकायचा आहे. पण काय करायचं, मी काचेचं ताट ठेवलेलं आहे झाकून. तुम्ही काय करा, जर्मलचं किंवा असं वेस्टेज कोणचंही ताट असेल ते वरती ठेवा आणि त्याच्यावरती कोळसा टाका. कोळशाला चांगलं गरम करा आणि गरम केलेला कोळसा तो वरती ठेवा, म्हणजे वरतूनसुद्धा तुमचा पिझ्झा चांगला ब्राऊन होईल. बघा, मी एक हुंडा घेतलेला आहे आणि तो लाटून घेतला. त्याच्यावरती टोमॅटो पेस्ट, पिझ्झा पेस्ट आणि लाल मिरची पावडरसुद्धा, आपल्याला जसं पाहिजे महाराष्ट्रीयन पद्धतीचं थोडंसं झणझणीत असं पण आपण बनवू शकतो. ती पेस्ट याच्यावरती मी टाकली. सगळीकडून टाकून द्यायची. आणि मोझरेला चीज ते टाकलं आणि चिली फ्लेक्स मुलांची आवडीची ती टाकली. तुम्हाला जे आवडतं आहे ना ते तुम्ही वरतून टाकून देऊ शकता. व्हेज काय तुम्हाला टाकायचं असेल ते वरती टाकून देऊ शकता. चिकन बॉईल झालेलं ते टाकू शकता. किमासुद्धा टाकू शकता चिकनचा. बघा, हाता झाकून ठेवला, खालून ब्राऊन होणार पण वरतून तुम्हाला कोळसा ठेवायचा आहे गरम गरम. अरे, आपले हे आवनचे सगळे पिझ्झे रेडी झाले, इटुकले पिटुकले आणि मोठे सुद्धा. तुम्ही खा आणि सर्वांना खाऊ घाला आणि म्हणा हॅपी कुकिंग.